भुदरगड तालुक्यातील कूर इथल्या माया विठ्ठल सारंग या 29 वर्षीय अंगणवाडी सेविकेचा मृत्यू घातपातामुळे झालाय। त्यामुळे तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पती विठ्ठल पांडुरंग सारंग, दीर सुरेश सारंग, सासू सरस्वती सारंग यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कूर ग्रामस्थांच्या वतीने गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। भुदरगड तालुक्यातील कूर इथल्या 29 वर्षीय अंगणवाडी सेविका माया विठ्ठल सारंग या शनिवारी सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान चक्कर येऊन पडल्याने तिच्या पतीने तिला गारगोटीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। ही बाब कळताच माया यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली। त्यावेळी डॉक्टरांनी ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचं सांगितलं। त्यामुळे नातेवाईकांना हा मृत्यू संशयास्पद वाटला। नातेवाईकांनी मृतदेह पाहिला असता तिच्या गळ्याला दोरीचे व्रण असल्याचं आढळलं। त्यामुळे मायाचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप करत तिच्या माहेरच्या लोकांनी तिचा मृतदेह सीपीआरला विच्छेदनासाठी पाठवला। दरम्यान मायाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या पती, दीर, सासू यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी मयत माया हिला श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी मयत मायाच्या सासरच्या कुटुंबियांवर कडक कारवाई करण्याची मागणी मायाच्या माहेरकडील लोकांनी केली आहे। यावेळी उपस्थित ग्रामस्थ, महिला, युवती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मयत मायाच्या 2 लहान मुली आणि कुटुंबियांचा आक्रोश पाहून गाव हळहळला।